श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. रोज मुठभर कोथिंबीर कच्ची चावून खाल्ल्याने मधुमेह बरा होतो. तसेच शरीरातील उष्णता देखील यामुळे कमी होते. टिप नंबर 2. जर कोणाचे हाड तुटले असेल व त्यावर प्लास्टर चढवले असेल तर लवकर भरून येण्यासाठी हरभरा एवढा चुना घेऊन तो दह्यामधून घ्यावा. किडनी स्टोन जर असेल तर हा प्रयोग करू नये. टिप नंबर 3. स्टीलची व ॲल्युमिनियमची भांडी खूपच चिकट झाली असतील तर घासून घासून आपले हात दुखायला लागतात. अशा वेळी गरम पाण्यात 1.5 चमचा निरमा, 1.5 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालून मिक्स करा. आता या पाण्यामध्ये भांडे फक्त बुडवून घ्या. भांडे न घासता देखील लगेच एकदम स्वच्छ होईल. तर हातही न लावता व न घासता एकदम स्वच्छ भांडे काढण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 4. दही हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चरबीचे प्रमाण विचारात न घेता दही HDL किंवा चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करते, जे हृदयाशी संबंधित रोगांसाठी प्रमुख जोखीम घटक आहेत. टिप नंबर 5. दही खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचे योगदान. दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. हे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे हृदयाची स्थिती आणि मधुमेहाच्या जोखमीवर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणामध्ये राहते. टिप नंबर 6. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये देखील बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 7. खाज व खरूज झाले असेल तर कच्च्या पपईचा रस लावल्यास आराम मिळेल. टिप नंबर 8. पोट साफ होत नसेल तर विड्याचे पान चावून खावे. मलसारक आहे, देठ अजिबात खाऊ नये. टिप नंबर 9. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये कधी चुकूनही ठेवू नयेत. टिप नंबर 10. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावे. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवून ठेवू नये. बटाटे आणि लसूण कधीही एकत्र चुकूनही ठेवू नयेत. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 11. जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा समावेश केला तर तुमची त्वचा डीप हायड्रेट राहते. कोरफड आपली गमावलेली चमक परत मिळवण्यास मदत करते. त्याचबरोबर कोरफडमध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात, जे त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणापासून वाचविण्यास मदत करतात. टिप नंबर 12. आवळा व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट, टॅनिन, कॅल्शियम आणि अँटीबॅक्टेरियल्सने समृद्ध आहे, ज्यामुळे आवळा केस मजबूत करण्यास आणि सूर्याच्या हानिकारक किरणापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यास मदत करतो. त्यासोबतच त्यातील पोषक घटक आपल्या केसांची चमक टिकवून ठेवतात, केस गळण्यापासून रोखतात आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच त्यांना पांढरे होण्यापासून देखील रोखण्यास मदत करतात. टिप नंबर 13. टाळूसाठी फायदेशीर. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी टाळूची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे रोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने टाळूला खाज सुटण्यापासून आराम मिळतो. तसेच जर तुम्हाला
केसामध्ये कोंड्यामुळे केस गळण्याची समस्या असेल तर दररोज एक आवळा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर केसासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 14. केस आणि त्वचा या दोन्हीसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरचे जुने डाग असो किंवा केसांची खुंटलेली वाढ असो, रोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने तुम्हाला याचे उत्कृष्ट परिणाम नक्कीच मिळतील. टीप नंबर 15. आवळा चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करण्याचे आणि सुरकुत्या दूर करण्याचे काम करतोच, पण त्याचबरोबर केसांचं सौंदर्यही जपतो. दररोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने तुमचे केस चमकतील आणि केस मजबूत देखील होतील. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 16. वजन कमी करण्यासाठी हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि मध लागणार आहे. यासाठी 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. यानंतर या पाण्यात बडीशोप, जिरे आणि ओवा मिक्स करा. 10 मिनिटे हे पाणी तसेच उकळू द्या. त्यानंतर शेवटी या पाण्यामध्ये मध घाला. हे पाणी कोमट झाल्यावर ते पिऊन घ्या. हे पाणी दररोज सकाळी आपण पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी प्या. तर वजन कमी करण्यासाठी ही टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 17. चांदीचे दागिने साफ करण्यासाठी केमिकल द्रव्य वापरण्यापेक्षा एका भांड्यात पाणी आणि 1 चमचाभर मीठ व गोळ्याचे रिकामे पाकिट कापून 5 मिनिटे उकळून घ्या. यामुळे चांदीचे दागिने एकदम स्वच्छ होतात. टीप नंबर 18. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. तर सुगरणींसाठी उपयुक्त टीप नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. टीप नंबर 19. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. तर कपडे साफ करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करू शकता. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप किंवा ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.